नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई जगले यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आम्ही बोटीवरती आलो आहोत. बोटीवरची ताडपत्री काढायची आहे आणि बोट बाहेर काढायची आहे. बोटीमध्ये आता सामान भरू. कालच्या दिवसामध्ये आमच्या सर्व डोलींची कामं आणि बोटीचं जे लागणारं दोरं वगैरे आहेत ती सर्व तयार करून झालेली आहेत आणि आता आपण बोटीवरती सामान चढवू. बोट आधी बाहेर काढू आणि सर्व डोली आणि त्या बोटीमध्ये भरून घेऊ. त्याच्यानंतर बर्फ जे फुगे बनवले ते सुद्धा बोटीमध्ये चढवून घेऊ. बघा, रस्त्यावरून आपण चाललो आता बोटीकडे. समोर बोट आहे आपली. बोटीवरती चढायचं आहे आणि सगळं सामान आहे ते गुंडाळायचं आणि ताडपत्री गोळा करून घरी घेऊन जायचं आहे. जा, चिखल भरपूर आहे आणि ही समोर बघताय बोट. 2 दिवस अगोदर आम्ही बोटीवरती आलो होतो. वरती बघा बांबू बांधल्यात नवीन आणि आतमध्ये थोडासा कलर लावलाय. 2 दिवसामध्ये काम केलं आणि आता बोटीचं सामान दुसरं आणलंय. नांगर आणलंय, लाईट आणल्यात. मित्रांनो, आता मी बोटीवरती आलो. हे माच्यावर चढलोय आणि हे बघा नवीन बांबू बांधल्यात. माझ्या मागे तुम्हाला दिसत असतील सर्व बांबू बांधल्यात. ते 2 दिवस लागले सर्व काम करायला. आतमधून कलर लावला, बांबू बांधल्यात आणि आज आपण बोट बाहेर काढायला आलो. बघा, हे कागद आहे ताडपत्री, ती गोळा करून घरी घ्यायची आहे. बघा आतमधला व्ह्यू. कलर लावले. 2 दिवस अगोदर आम्ही आलो बोटीवर. कलर वगैरे सर्व लावून घेतले. कागद आता काढायला घेतले. ताडपत्री ही गोळा करून झाली की आपली बोट एकदम साफ रिकामी होईल. एकदम काम करायला एकदम सोपं पडेल. रस्त्याने या, हातमार. बघा किती मोठी ताडपत्री. याचं वजन पण खूप असते. 50 किलोच्या वरती याचं वजन असेल. बघा फिरवा. गोल गोल गुंडा बस. बरं आहे. बघा किती मोठा गोळा झाला कागदाचा. हो, खादीन परेल. खादी नको पाहिजे तू कारला कटली. बस सध्या येऊन दे मध्ये नका करायचं. बघा आता बोट एकदम साफ झाली. मी माचा पण साफ केला. सगळं सामान. आता झेंडे लावायचे. सगळे काठावर एक एक बावटा लावू. मित्रांनो, आता डोली बोटीमध्ये चालवायला घेतल्या. टेम्पोमध्ये डोली आणल्या आणि त्या डोली आता बोटीमध्ये टाकतो. चलो सामान दे. सामान मित्रांनो, आता डोली आपल्या बोटीमध्ये घ्यायला सुरुवात केली. म्हणजे बोटीच्या खणामध्ये आता डोली ठेवायच्या.
ही जी बोट आहे ती आपली मनोरीची सिलॉट बोट आहे, आपली सवानकर बोट. त्यांच्या बोटीवरती घेतली कारण टेम्पो समोर लागतो, समोर त्यांच्या बोटीवरती घेतली आहे डोली. आणि आता आपल्या बोटीमध्ये त्या व्यवस्थित मांडायच्या आहेत. म्हणजे भले डोल आणली त्याला दोरं बांधून, मूळ बांधून, ह्या दोरं बांधून व्यवस्थित ठेवावं लागेल. सगळी मंडळी आपल्या बघा चपटले बघ बघा नंतर डोली ठेवायला घेतली. खूप तर सोरली चालो बघा. नवीन डोली हान, नवीनची नवीन डोली सगळ्या मांडा लागतील व्यवस्थित. राष्ट्रीयन सारखे मांडा, सावंती सारखे घ्या, सावंती सारखे बस दिली, बस 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 अशी आवडतो टाका बस. सावंती एकच डोल मांडा डोली बघा. अजून बऱ्याच डोली मांडाच्या बाकी आण. या मधल्या खणामध्ये मांडून झाल्या डोली बघा. सगळ्या बोटींची कामं चालू आहे कारण आता लवकरच बोटी मासेमारीला जातील, तर सर्वजण तयारी करतात. मनोरी जेट्टीवर आपण आहोत. इथूनच आपली बोट काढायची, आपल्या किनाऱ्यावर नेऊन त्याच्यानंतर आपण मासेमारीला जाऊ. मंडळी डोली मांडून झाल्यात, आता नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर आपली बोट आपल्या बंदरामध्ये घेऊन जाऊ. या वडापाव खावाला नाश्ता करायला या. मित्रांनो, आमची आता बोट खाडीमधून बाहेर पडली आहे आमच्या गावामध्ये जाण्यासाठी. म्हणजे आमच्या गावाच्या किनाऱ्यावर आता बोट घेऊन जावायचं आहे. आणि समोर तुम्हाला दिसते ते अल जाफसिया जहाज आहे जे दगडामध्ये लागलेलं आहे, किनाऱ्याला ते येऊन धडकलं आहे. आता बोट आपली बाहेर पडले. खतरनाक वारा आहे. सगळी मंडळी मागे बसले. आता बोट निघते बाहेर. जहाज बघा, हे जहाज काढण्यासाठी अजून काही प्रयत्न झाले नाही. या जहाजावरती एकही माणूस नाही. मित्रांनो, आता बोट आमची किनाऱ्याच्या जवळ पोचली आहे. बघा, आमच्या गावातील बोटी आहेत, थोड्याफार बोटी आणल्यात, अजून काही बोटी आणायच्या बाकी आहेत. आणि हा आमचा गाव आहे. आता आपण लगेच बर्फ भरून घेणार आहोत. बघा, खणाची फलकी पण काढली. कोल्ड स्टोरेज, आपल्याला कोल्ड स्टोरेज बर्फ ठेवायची खण, त्याची ढाकणी काढली आहेत कारण बर्फ पण मागवला आहे. म्हणजे एकदाच आपली बोट किनाऱ्याला घेवायची आणि बर्फ पण टाकून घेवायचा. सर्व तयारी आटपून घेवायची. सगळी मंडळी काम करते बघा. बोट किनाऱ्याच्या जवळ पोचले आणि सगळी तयारीमध्ये आहे. मित्रांनो, आता बर्फाची गाडी आली आहे. ते मासे स्टोअर करण्यासाठी जो लागणारा बर्फ आहे तो तोडून आणलेला आहे, म्हणजे पिशवीमध्ये भरलेला आहे. आता ही पिशवी खांद्यावरती उचलायची आणि छोट्या होडीमध्ये ठेवायची. त्याच्यानंतर ती छोटी होडी भरून झाली की आपण मोठ्या बोटीवरती घेऊन जाणार आणि जे नवीन कोल्ड स्टोरेज बनवले आहेत त्या स्टोरेजमध्ये हा बर्फ पलटी मारायचा आहे आणि त्याची ढाकण मारून बर्फ झाकून ठेवायचा, जेणेकरून तो वितळणार नाही. आता हा बर्फ बोटीवरती घेऊन जाण्यासाठी खूप रिस्की असते. लाटा असतात, त्यांचा पाणी जर बर्फाला लागला तर बर्फ फटाफट वितळून जाईल. तर बरेच असे सावधानी असतात, काळजी घ्यायची असते बर्फ बोटीमध्ये चढवताना. आणि शक्यतो संध्याकाळच्याच वेळी किंवा सकाळच्या वेळी बर्फ बोटीमध्ये चढवला जातो. दुपारच्या वेळी बर्फ उन्हामुळे लवकर वितळतो. आता आम्ही सर्वजण लागलो कामाला आणि ही होडी भरून घ्यायची आहे. गोणी खांद्यावरती घ्यायच्या आणि बोटीमध्ये तो बर्फ पोचवायचा लवकरात लवकर. आता हा बर्फ बोटीमध्ये टाकून झाला की उद्या सकाळी आम्ही मासेमारीच्या ट्रिपसाठी सुटणार आहोत, पापलेट मासेमारीची ट्रिप. आणि ही ट्रिप आपली 7-8 दिवसाची होऊ शकते. जसे मासे मिळतील तशा प्रकारे मासेमारीची ट्रिप छोटी किंवा मोठी होऊ शकते. आपल्या बोटीचे स्टोरेजचे जे खण आहेत, स्टोरेजमध्ये मासे फुल झाले की आपण घरी येणार. मित्रांनो, बघा बर्फ भरून झालेला आहे होडीमध्ये. बघा गोणीमध्ये सगळा बर्फ आहे.
हा बर्फ आता आपल्याला बोटीमध्ये लोड करायचा आहे. मागे रॉस्टन होडी चालवते, कांडेल जायला होडीचा, आणि ती बर्फाची गाडी आहे. 2 होड्या भरतील आपल्या. आव्हान दे रॉस्टन. बर्फ पाण्यामधून घेऊन जाणं खूप कठीण आहे, कारण लाट आली आणि मध्ये पाणी गेला, बर्फ वितरला. सीन असा आहे. तर हा आता बर्फ आपल्या खणामध्ये पलटी करायचा. समोर बोट आहे आपली तिरंगा. तर बोटीवरती आपल्याला बर्फ चढवायचा आहे. बघा मित्रांनो, होडी पोचली आहे बोटीवर. यो अनिल, एक एक पिशी दुखव. पहिला यो बघा जखन बरो रॉस्टन. पेक सटकून झटते. पेक पेक अनिल पेक सटकून दे होडी. हां आता घे. लाईन शेकार. नालीन काढ, नालीनचा पहिला. नालीन शिकाड. रिचव डायरेक्ट रिचव पहिलेच खा ना. यामध्ये रिचव. मी तर चलो फोन करायचा चालू. ठेव ठेव. गोड बस.